सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय असा आहे ज्याचा सामना जगातल्या प्रत्येक माणसाला रोज करावा लागतो. हो, नक्कीच. म्हणजे सध्याचं आपलं आयुष्य बघा. सतत घाई, ट्रॅफिक जॅम, ऑफिसमधले टार्गेट्स आणि सोशल मीडियावरून येणारा माहितीचा पूर. अगदी बरोबर. या सगळ्या धावपळीत एक भावना अशी आहे जी कधीही कुठूनही डोकं वर काढते. आणि ती भावना म्हणजे राग. खरंय. आणि तो कधी येईल सांगता येत नाही. हो ना. आज आपण एका अतिशय जुन्या आणि तितक्याच प्रभावी स्रोताचा आधार घेणार आहोत, म्हणजे समर्थ रामदास स्वामींचा दासबोध. आता शेकडो वर्षांपूर्वी लिहिला गेलेला ग्रंथ आजच्या या अँगर मॅनेजमेंटच्या काळात कसा लागू पडेल असा प्रश्न साहजिकच पडू शकतो आपल्याला. हो, पडतोच. त्यातलं मानसशास्त्र इतकं अचूक वाटलं की मला खरंच आश्चर्य वाटलं. या चर्चेचं मुख्य उद्दिष्टच हे आहे की हे प्राचीन शहाणपण आजच्या धकाधकीच्या जीवनात कसं वापरायचं. बरोबर. आणि सुरुवात करण्यापूर्वीच एक भन्नाट संकल्पना मला मांडायची आहे. दासबोध असं सांगत नाही की राग दाबा. तो सांगतो की रागावर नियंत्रण मिळवा. राग दाबणं आणि नियंत्रित करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना. यात नक्की काय फरक आहे? हा फरक समजून घेणं हीच खरं तर आपली पहिली पायरी असायला हवी. आता बघा, राग दाबणं म्हणजे एखाद्या प्रेशर कुकरचं सेफ्टी वॉल्व्ह बंद करून त्याला गॅसवर ठेवण्यासारखं आहे. बापरे, म्हणजे स्फोट होणारच. अगदी तेच. आत वाफ साचत राहते, खदखदत राहते आणि कधीतरी त्याचा भयंकर स्फोट होतो. राग दाबणारी माणसं वरवर शांत दिसतात, पण आतून ती स्वतःलाच जाळत असतात. या उलट रागावर नियंत्रण मिळवणं म्हणजे गाडीचं स्टेअरिंग व्हील आपल्या हातात घेण्यासारखं आहे. म्हणजे गाडी आपल्या कंट्रोलमध्ये असते. हो, गाडी वेगात आहे, इंजिन गरम आहे, पण ती कुठे न्यायची हे ड्रायव्हर ठरवतोय. दासबोधातील हे विचार केवळ एक जुना आध्यात्मिक मजकूर नाहीये, तर ते मानवी मनाचं एक अतिशय प्रगत असं मानसशास्त्रीय विश्लेषण आहे. नक्कीच. हे सारासार विचार करण्याची क्षमता. हो, काय बरोबर आणि काय चूक हे ओळखण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होते. चला यावर थोडा सविस्तर विचार करूया. हे ऐकायला थोडं तत्वज्ञानासारखं वाटतं, पण प्रॅक्टिकली विचार केला तर हे मेंदूत नक्की कसं काम करतं. म्हणजे राग आल्यावर आपल्यावरच नियंत्रण का राहत नाही. याला आपण आधुनिक मानसशास्त्राची आणि न्यूरोसायन्सची जोड देऊन बघूया. जेव्हा राग येतो तेव्हा आपल्या मेंदूतील अमिगडाला नावाचा भाग, जो भावनांवर नियंत्रण ठेवतो, तो हायजॅक होतो. ओके. तो जणू धोक्याची घंटा वाजवतो. आणि त्याचवेळी आपला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, जो तार्किक विचार करणारा, सारासार विचार करणारा मेंदूचा पुढचा भाग असतो, तो चक्क शटडाऊन होतो. म्हणजे आपला लॉजिकल विचार बंदच पडतो तर. अगदी. म्हणजे विचार करा, आपण 100 किलोमीटर प्रति तास या वेगाने गाडी चालवत आहोत आणि अचानक कोणीतरी आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली. भयानक आहे हे. रागाच्या क्षणी आपलं नेमकं हेच होतं. आपण केवळ भावनांच्या आहारी जातो आणि अशा प्रतिक्रिया देतो ज्या शांत झाल्यावर आपल्याला स्वतःलाच मूर्खपणाच्या वाटतात. अगदी बरोबर. आणि म्हणूनच बहुधा आपण रागाच्या भरात असे मेसेज पाठवतो किंवा असे शब्द बोलतो ज्याचा नंतर खूप पश्चाताप होतो. हो, नेहमीच होतं असं. मग यावर दासबोध उपाय काय सांगतो? यातली जी पहिली पायरी सांगितली आहे ती वरवर पाहता खूप साधी वाटते. रागाची जाणीव ठेवा. पण एक मिनिट, जेव्हा बॉस अंगावर ओरडत असतो किंवा ट्रॅफिकमध्ये कोणीतरी गाडीला कट मारून जातो, तेव्हा अरे छा, मला राग येतोय असं स्वतःला सांगणं खरोखर शक्य होतं का? त्या क्षणी तर माणूस भडकेलच ना. हाच तर खरा मुद्दा आहे. सुरुवातीला हे अशक्य वाटतं, पण मानसशास्त्रात याला इमोशनल लेबलिंग म्हणतात. इमोशनल लेबलिंग. हो, आणि दासबोधाने हेच शेकडो वर्षांपूर्वी सांगितलंय. जेव्हा आपण रागात असतो तेव्हा आपण त्या रागाशी पूर्णपणे एकरूप झालेले असतो. मी आणि माझा राग या दोन वेगळ्या गोष्टी राहत नाहीत. पण ज्या क्षणी आपण मनामध्ये जाणीवपूर्वक हा विचार आणतो की मला आता राग येत आहे, ओके, त्या एका सेकंदात आपण स्वतःला त्या भावनेपासून वेगळं करतो. आपण त्या भावनेचे केवळ निरीक्षक बनतो. म्हणजे एखाद्या तिसऱ्या व्यक्तीसारखं स्वतःकडे बघायचं. अगदी तसंच. आणि गंमत बघा, ज्या क्षणी आपण आपल्या भावनेला ओळखतो आणि तिला एक नाव देतो, त्या क्षणी मगाशी शटडाऊन झालेला तो तार्किक मेंदू पुन्हा रिस्टार्ट व्हायला लागतो. क्या बात है. केवळ जाणीव निर्माण झाल्याने रागाची तीव्रता आपोआप कमी होऊ लागते. तो स्फोटक राहण्याऐवजी निवळायला लागतो. दासबोध आपल्याला सांगतो की राग ही एक लाट आहे आणि आपण तो समुद्र किनारा आहोत. लाट येईल आणि जाईल, आपण फक्त ती लाट बघायची आहे. हे खरंच खूप प्रॅक्टिकल आहे. म्हणजे फक्त मी रागात आहे हे मान्य करणं हाच अँगर मॅनेजमेंटचा पहिला टप्पा आहे.
हो, अगदी बेसिक पायरी आहे ही. आता वळूया दुसऱ्या आणि तिसऱ्या पायरीकडे, ज्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. लगेच प्रतिक्रिया देऊ नका आणि विवेक वापरा. मला वाटतं आधुनिक जगात हा पॉज घेणं सर्वात कठीण काम झालंय. व्हॉट्सअपवर कोणी काही बोललं की 2 सेकंदात आपण टायपिंग सुरू करतो. बरोबर. यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे ही जी इन्स्टंट रिॲक्शन देण्याची सवय आहे ना, तीच अनेक नातेसंबंध आणि करिअर संपवते. खरंय. रागाच्या भरात बोललेले शब्द बाणासारखे असतात. एकदा सुटले की परत घेता येत नाहीत. दासबोध इथे आपल्याला एक छोटा थांबा घ्यायला सांगतो. म्हणजे तो पॉज. हो, हा थांबा काही सेकंदांचा असू शकतो किंवा काही मिनिटांचा. आता मगाशी आपण जे विवेक हरवण्याबद्दल बोललो, तो विवेक या थांब्याच्या वेळेस परत येतो. अच्छा. जेव्हा आपण थांबतो तेव्हा आपण आपल्या विवेकाला म्हणजे तर्काला पुढे येण्याची संधी देतो. म्हणजे हा पॉज घेतल्यावर आतल्यात नक्की काय प्रक्रिया घडते? भावना आणि विवेक यात काही द्वंद्व होतं का? लागतो. कसले प्रश्न? तो विचारतो की समोरच्याला आत्ता सडेतोड उत्तर देणं खरोखरच गरजेचं आहे का? मी जे बोलणार आहे त्याचा अंतिम परिणाम काय होईल? यामुळे प्रश्न सुटेल की अधिक गुंतागुंतीचा होईल? हे प्रश्न रागाच्या आगीवर पाण्याचं काम करतात. विवेकाचे हे प्रश्न आपल्याला तात्कालीन भावनेच्या जाळ्यातून बाहेर काढून लांबचा विचार करायला भाग पाडतात. अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचं तर तो रागात लिहिलेला ईमेल सेंड करण्याऐवजी ड्राफ्टमध्ये सेव्ह करून ठेवण्याची ती प्रक्रिया आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तोच ईमेल वाचल्यावर आपल्याला वाटतं बरं झालं मी काल हे पाठवलं नाही. हे प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवलं असेलच. तो छोटा थांबा खरंच मोठा फरक निर्माण करतो. हो ना. पण जेव्हा आपण या पॉज किंवा थांब्याबद्दल बोलतो तेव्हा मला साहजिकच पुढचा प्रश्न पडतो की मुळात हा राग येतोच कुठून? आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. आपण प्रतिक्रिया कशी द्यायची हे तर बघितलं, पण दासबोधाने याच्या मुळावरही बोट ठेवलंय. अगदी बरोबर. चौथी पायरी सांगते अपेक्षा कमी करा. हे जरा सविस्तर समजून घेऊया, कारण आपण समाजात राहतो, घरात राहतो, अपेक्षा तर असणारच ना. त्या कशा कमी करायच्या? साहजिक आहे, आपण माणूस आहोत त्यामुळे अपेक्षा असणारच. पण दासबोध आपल्याला आपल्या अपेक्षांचं स्वरूप तपासायला सांगतो. जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला राग का येतो? काय येतो? बहुतांश वेळा कारण हे असतं की जग आपल्या स्क्रिप्टनुसार चालत नाही. स्क्रिप्ट म्हणजे आपण जे डोक्यात ठरवलेलं असतं ते. हो, आपण डोक्यात एक चित्र तयार केलेलं असतं की माझ्या सहकार्याने माझ्याशी असंच बोललं पाहिजे, माझ्या मुलाने माझं ऐकलंच पाहिजे किंवा ट्रॅफिक क्लिअरच असलं पाहिजे. आणि जेव्हा वास्तव या चित्राशी जुळत नाही तेव्हा आपल्याला राग येतो. म्हणजे रागाचं खरं मूळ बाहेरच्या जगात नाही तर ते आपल्या अपेक्षांमध्ये दडलेलं आहे. म्हणजे आपण परिस्थितीला किंवा दुसऱ्या माणसाला दोष देतो, पण खरी अडचण आपली स्वतःची स्क्रिप्ट असते. अगदी बरोबर. दासबोध अगदी स्पष्टपणे सांगतो की अपेक्षा जितक्या अवास्तव तितका राग जास्त. आजच्या इन्स्टंट जगात आपल्याला सगळं लगेच हवं असतं, त्यामुळे आपली सहनशीलता कमी झाली आहे आणि अपेक्षा वाढल्या आहेत. म्हणूनच दासबोध सांगतो की अपेक्षा कमी करा. याचा अर्थ काहीच करायचं नाही असा नाहीये. नाही, याचा अर्थ निष्क्रिय व्हा असा नाही, तर जगाने माझ्याच मनासारखं वागलं पाहिजे हा दुराग्रह सोडा असा आहे. आणि इथूनच आपण 5व्या आणि माझ्या मते अत्यंत महत्वाच्या पायरीकडे जातो. स्वतःकडे पहा किंवा आत्मपरीक्षण करा. आपण नेहमी इतरांकडे बोट दाखवतो की त्याच्यामुळे मला राग आला, पण जेव्हा आपण रागाच्या मुळाशी जातो तेव्हा तिथे अनेकदा आपला अहंकार बसलेला असतो असं दासबोध म्हणतो. हो. या अहंकाराची आणि रागाची नक्की काय लिंक आहे? ही लिंक समजून घेणं सर्वात महत्वाचं आहे. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडते तेव्हा आपल्याला दुःख होतं, पण जेव्हा त्या गोष्टीत मी आणि माझा हा भाग दुखावला जातो तेव्हा त्या दुःखाचा राग होतो. म्हणजे ते वैयक्तिक होतं तेव्हा. हो. उदाहरणार्थ समजा ऑफिसमध्ये कोणीतरी एखाद्या प्रोजेक्टवर टीका केली. जर ती टीका फक्त कामापुरती असेल तर आपण ती सुधारतो. बरोबर. पण जर आपल्याला असं वाटलं की त्याने माझ्या कामावर कशी काय टीका केली, मला सगळ्यांसमोर कसं काय चुकीचं ठरवलं, तेव्हा तो राग बनतो. म्हणजे चूक किती मोठी आहे यापेक्षा ती माझ्या बाबतीत घडली हा विचार रागाला खतपाणी घालतो. तंतोतंत. ट्रॅफिक सिग्नलवर कोणी गाडीला कट मारला की आपला इगो कसा दुखावतो. त्याने मला कट कसा मारला, तो स्वतःला समजतो कोण? हो, अगदी असंच होतं. अनेकदा समोरच्या व्यक्तीची कृती फार छोटी असते, पण आपला फुगवलेला अहंकार त्या कृतीला एका मोठ्या अपमानाचं स्वरूप देतो. रागाच्या क्षणी आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की मी खरोखरच का रागावलो आहे? ह्यात माझं काय नुकसान झालंय की फक्त माझा अहंकार दुखावला गेलाय? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. जेव्हा आपण हे सत्य स्वीकारतो तेव्हा रागाचं खापर दुसऱ्यावर फोडण्याची आपली सवय मोडते.
आपण स्वतःची जबाबदारी घ्यायला शिकतो. हे खूपच सखोल आहे, कारण आपण नेहमी परिस्थितीला आणि लोकांना बदलण्याचा प्रयत्न करत असतो, जे आपल्या हातात अजिबात नसतं. अगदी. पण स्वतःच्या अपेक्षा आणि स्वतःचा अहंकार तपासणं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. आत्तापर्यंत आपण रागाचं मूळ शोधलं. आता यावर दासबोधाने जे औषध दिलंय त्या उपायांवर वळूया. 6वी पायरी आहे नम्रता वाढवा. आता हे जरा गोंधळात टाकणार आहे, कारण आजच्या कॉर्पोरेट आणि स्पर्धात्मक जगात नम्रता म्हणजे दुबळेपणा असा एक समज आहे. हो, असा समज रूढ झालाय. जो नम्र असतो त्याला लोक गृहीत धरतात, त्याला कमकुवत समजतात. मग दासबोध नम्रतेला रागावर मात करण्याचं मोठं सामर्थ्य का मानतो? खूप मोठा गैरसमज आहे की नम्रता म्हणजे कमकुवतपणा. दासबोधाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर नम्रता हे एक बुलेट प्रूफ जॅकेट आहे, जे तुमच्या अहंकाराला सुरक्षित ठेवतं. बुलेट प्रूफ जॅकेट कसं काय? कारण नम्र व्यक्तीचा अहंकार मुळातच खूप कमी असतो. त्यामुळे अशी व्यक्ती प्रत्येक गोष्टीला वैयक्तिक किंवा पर्सनल घेत नाही. जर कोणी काही नकारात्मक बोलले तरी नम्र माणूस त्यातून फक्त आवश्यक ते सत्य घेतो आणि बाकीचा कचरा सोडून देतो. म्हणजे तो सतत डिफेन्सिव्ह मोडमध्ये नसतो. बरोबर. वादळ आल्यावर ताठ उभा राहणारा मोठा वृक्ष अनेकदा मुळासकट उन्मळून पडतो, कारण त्याचा अहंकार त्याला वाकू देत नाही. हो. पण तिथेच असलेलं नम्र गवत मात्र वादळात फक्त वाकतं आणि वादळ गेल्यावर पुन्हा उभं राहतं. नम्र माणसाला लवकर राग येत नाही, कारण त्याच्यात मी कोणीतरी विशेष आहे आणि मला असं कसं बोललं हा भाव नसतो. क्या बात आहे. झाडाची आणि गवताची ही उपमा एकदम चपखल बसते. हो ना, तो वास्तवाचा स्वीकार सहज करू शकतो. म्हणूनच नम्रता हे रागाविरुद्धचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. आणि हे सामर्थ्य मिळवण्यासाठीच बहुधा दासबोधानं 7वी आणि शेवटची पायरी सांगितली असावी, मन शांत ठेवण्याचा सराव. बरोबर. मला वाटतं ही पायरी म्हणजे प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्याआधी केलेली तयारी आहे. अगदी अचूक ओळखलत. कारण राग आल्यावर लगेच मला शांत राहायचं आहे असं ठरवून कोणी शांत राहू शकत नाही. नाहीच राहू शकत. महापूर आल्यावर कोणी पोहायला शिकत नाही. त्याची प्रॅक्टिस आधी करावी लागते. ध्यान, जप किंवा दिवसातून काही वेळ फक्त शांत बसणे या सर्व गोष्टींमुळे मनाचा एक स्नायू बळकट होतो. एक प्रकारची मसल मेमरी तयार होते. हो, जसजसे मन स्थिर होऊ लागते तसतशी त्याची प्रत्येक लहान सहान गोष्टीवर विचलित होण्याची सवय मोडते. स्थिर मन हे एखाद्या खोल तलावासारखे असते, ज्यावर बाहेरून कोणी दगड मारला तरी फक्त वरच्या पृष्ठभागावर थोडे तरंग उठतात. पण तळाची शांतता तशीच राहते. अगदी बरोबर. त्याच्या तळाशी असलेली शांतता ढळत नाही. थोडक्यात सांगायचं तर रोजच्या जीवनात जर आपण आपल्या मनाला शांतीचा डोस दिला नाही तर ते छोट्या छोट्या गोष्टींवर रिॲक्ट होणारच. नक्कीच. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? आपण आज दासबोधातील ज्या 7 पायऱ्या पाहिल्या, रागाची जाणीव ठेवणं, थांबणं, विवेकाचा वापर करणं, अपेक्षा कमी करणं, अहंकार तपासणं, नम्रता बाळगणं आणि सराव करणं, या सर्वांचा एकच अंतिम सार मला जाणवतो की राग जिंकणे म्हणजे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला हरवणे किंवा परिस्थितीवर विजय मिळवणे नक्कीच नाही. तो पूर्णपणे स्वतःवर मिळवलेला विजय आहे. अगदी खरंय. मन शांत झालं की जीवनही शांत होतं. रागाच्या क्षणी स्वतःच्या मनाला काबूत ठेवणे हीच खरी लढाई आहे. आणि हे ज्ञान केवळ सैद्धांतिक नाहीये बरं का. हे आजच्या ताणतणावाच्या जगात एक प्रॅक्टिकल मॅन्युअल आहे. हो, रोजच्या जगण्यात वापरण्यासारखं. जर आपण या पायऱ्यांचा प्रामाणिकपणे वापर केला तर आपले नातेसंबंध किती सुधारू शकतात याचा विचार करा. ऑफिसमधले वाद किती सहज टाळता येतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राग हा केवळ नातेसंबंधच खराब करत नाही, तर तो आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही घातक परिणाम करतो. त्यामुळे स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवणे ही एक निरोगी जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. नक्कीच. आजची ही चर्चा खरोखरच प्रत्येकाला अंतर्मुख करणारी आहे. दासबोधाचे हे विचार आपल्याला एक शांत, संयमी आणि परिपक्व माणूस बनण्यासाठी नक्कीच मदत करतील. पण हे सगळं ऐकल्यावर आणि मान्य केल्यावरही यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. एक असा विचार जो या सगळ्या शांततेच्या संकल्पनेलाच थोडं आव्हान देतो. कोणता विचार? प्रश्न हा आहे की जर रागाचं मुख्य कारण आपल्या अपेक्षा आणि अहंकार असेल, बरोबर, आणि आपण ठरवलं की आता सर्व अपेक्षा सोडून द्यायच्या आणि पूर्णपणे शांत व्हायचं, पण मग या जगात आपल्या आजूबाजूला जर काही चुकीचं घडत असेल, अन्याय होत असेल, तर परिस्थिती बदलण्याची, प्रगती करण्याची किंवा चुकीच्या गोष्टींविरुद्ध उभे राहण्याची आपली ऊर्जाही या शांततेसोबत संपुष्टात येईल का? हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. दासबोधाची ही शांतता
म्हणजे मूकपणे सहन करणारी निष्क्रियता आहे की योग्य वेळी योग्य कृती करण्यासाठी साठवलेली मानसिक ताकद? हां, खरंच खूप भेदक प्रश्न आहे. कारण अनेकांना वाटतं की ही शांतता माणसाला निष्क्रिय बनवते. पण मला वाटतं इथे रागाचा अभाव म्हणजे कृतीचा अभाव असा अर्थ अजिबात नाही. म्हणजे राग न येताही माणूस लढू शकतो असं म्हणायचंय तुम्हाला? नक्कीच, जेव्हा आपण रागाचा आहारी जातो तेव्हा आपण डोळे झाकून तलवार चालवतो. पण दासबोधाने सांगितलेली शांतता ही दुर्बलतेतून आलेली नाही. जेव्हा तुमचा अहंकार नसतो तेव्हा तुम्ही माझा अपमान झाला म्हणून लढत नाही, तर हे चुकीचं आहे म्हणून लढता. हा फरक खूप मोठा आहे. वा, म्हणजे राग हा आपला मालक न बनता अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपण त्याला एक हत्यार म्हणून वापरू शकतो. बरोबर, पण तरीही हा प्रश्न इतका सोपा नाही. शांतता आणि निष्क्रियता यातील ती पुसटशी रेषा आपण कशी ओळखायची, हा प्रश्न नक्कीच सखोल विचार करायला लावणार आहे. आणि हाच तो विचार आहे ज्यावर हे ऐकणाऱ्या प्रत्येकाने आज स्वतःच्या मनात चिंतन करायला हवं. रागाचा अभाव म्हणजे कृतीचा अभाव आहे का? किती शांतता अधिक प्रभावी कृतीसाठी आवश्यक असलेली पायाभरणी आहे? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला स्वतःच्या आतच शोधावं लागेल. अगदी बरोबर. आजच्या या सखोल चर्चेतून मिळालेले हे विचार नक्कीच आपल्या रोजच्या जगण्यात काहीतरी सकारात्मक बदल घडवतील. आज आपण इथेच थांबूया. स्वतःला प्रश्न विचारत रहा आणि मन शांत ठेवा. पुन्हा भेटूया पुढच्या डीप डाईव्हमध्ये.